इयत्ता 12वी विषय सहकार या विषयातील आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करून सहकारी संस्थेची संघटन म्हणजे काय, सहकारी संस्था म्हणजे काय, सहकारी संस्थेचा अर्थ, व्याख्या आणि सहकारी संस्थेची संघटन रचना थोडक्यात आपण पाहिलेला आहे. संघटन रचनेमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच सभासदाबाबत देखील आपण सभासदाचा अर्थ, सभासद कोणाला होता येतो, सभासदाची व्याख्या, सभासद होण्याची प्रक्रिया आणि सभासदाला असलेले अधिकार, सभासदाच्या जबाबदाऱ्या देखील आपण पाहिलेल्या आहे. यानंतर आपण ह्या सभासदाच्या संदर्भात आणखी एक मुद्दा आपणास पाहावा लागेल, म्हणजेच सभासदत्व रद्द होणे किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची कारणे कोणती. सभासद झाल्यानंतर सभासदत्व वेगवेगळ्या कारणाने रद्द होऊ शकतो. त्यातील पहिला कारण सभासदाचा मृत्यू. व्यक्ती हा मर्त्य असतो, कधी ना कधी मरणारा. मग व्यक्तीचा मृत्यू किंवा सभासदाचा मृत्यू अपघाती असेल किंवा नैसर्गिक असेल, मृत्यू झाल्यास त्याचे संस्थेतील सभासदत्व रद्द होते. मयत सभासदाचे सर्व भाग त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातात. सभासदाचे अधिकार पाहत असताना किंवा सभासदाच्या जबाबदाऱ्या पाहत असताना आपण पाहिलेलं आहे, आपल्या पाश्चात्य वारसदारांची नोंद करणे हे अधिकार देखील सभासदाला आहे आणि जबाबदाऱ्या देखील त्याला पार पाडाव्या लागतात. म्हणून वारसांच्या नावे भाग नंतरच्या काळात हस्तांतरित केले जातात. परंतु पहिला कारण आपण सांगू शकतो, सभासदाचा मृत्यू हा पहिला कारण सभासदत्व संपुष्टात येण्याचा. त्यानंतर दुसरा, सभासदत्वाचा राजीनामा. आता राजीनामा म्हणजे काय किंवा राजीनामा केव्हा देऊ शकतो. राजीनामा देण्याचा अधिकार किंवा संस्था सोडून जाण्याचा अधिकार सभासदांना आहे. एकदा सभासद झाल्यानंतर तो व्यक्ती कायमस्वरूपी संस्थेचा सभासद म्हणून राहिलाच पाहिजे, अशी काही तरतूद 1960च्या सहकार कायद्यात आणि संस्था स्वतःच्या पोटनियमात करू शकत नाही. संस्थेपासून जर हित होत नसेल तर सभासद आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकतो आणि राजीनामा दिल्यानंतर व्यवस्थापन समितीने मंजूर केल्यास त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. तिसरा कारण आपण सांगता येईल, भाग हस्तांतरण करणे. स्वतःच्या नावावरील भाग आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करू शकतो किंवा स्वतःच्या नावावरील भाग आपण दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो, परंतु विकत असताना सहकारी संस्थेची पूर्व परवानगी घ्यावी लागते. स्वतःच्या नावावरील भाग दुसऱ्या व्यक्तीचे हस्तांतरण झाल्यानंतर सहकारी संस्थेचा सभासद म्हणून आपण राहू शकत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर चौथा, कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य करणे. संस्था ह्या विशिष्ट कार्यक्षेत्रात स्थापन होत असतात.
संस्था नोंदणी वेळी पोटनियमात कार्यक्षेत्र ठरविला जातो आणि एखादा सभासद नंतरच्या काळात कार्यक्षेत्राबाहेर राहण्यासाठी गेल्यास त्या व्यक्तीचं सदस्यत्व संपुष्टात येतं. आणि सभासद होत असताना देखील सभासदत्वाच्या अटीमध्ये एक अट आहे किंवा अट असते. सभासद हा संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणारा असावा. त्या अटी पूर्ण करतो म्हणून त्या व्यक्तीला संस्था सभासदत्व देते. मग कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य करण्यास गेल्यानंतर त्या व्यक्तीचं सदस्यत्व रद्द होते. त्यानंतर 5वा संस्थेचे विसर्जन. संस्थेचे विसर्जन म्हणजे संस्थेचे समाप्तीकरण करणे होय. संस्थेचं कारभार बंद करणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर संस्था कार्याला सुरुवात करते आणि संस्थेचं विसर्जन केल्यानंतर संस्था आपलं कामकाज बंद करतो. आता विसर्जन करण्याची काही कारणे असतात किंवा संस्था बंद करण्यापाठीमागे काही कारणं असतात. संस्था तोट्यात येत असेल, संस्थेचा विकास होत असेल, संस्थेला सतत नुकसान जर होत असेल, जर सभासद एकत्र येऊन संस्था बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, त्यासाठी अंतिम सर्वसाधारण सभा घेऊन त्या सभेत सर्व सभासदांच्या संमतीने संस्थेचं समाप्तीकरण केला जातो. त्याला संस्थेचे विसर्जन करणे असे म्हणतात. मग विसर्जन झाल्यानंतर सभासदांचं सभासदत्व संपुष्टात येतंय. एक कारण आपणास सांगता येईल. त्यानंतर सभासदांची हकालपट्टी करणे. आता सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो ना, एका बाजूला पाहतो किंवा म्हणतो सभासदांची हकालपट्टी करता येते का, हा एक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतो. परंतु काही कारणास्तव सभासदाची हकालपट्टी करता येते. जर एखादा सभासद संस्थेच्या नियमांचे पालन करत नसेल, संस्थेची फसवणूक करत असेल, संस्थेला सतत अडचणीत आणणारा असेल, त्याच्या कृतीमुळे संस्थेला बाधा पोचत असेल, संस्थेच्या हितसंबंधास किंवा नावलौकिकास जर बाधा येत असेल, तर अशा सभासदाची हकालपट्टी का करू नये, या प्रकारे एक सूचना त्या सभासदाला दिली जात आहे. त्या सभासदाला सूचना दिली जात आहे. ही सूचना किंवा विषय सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला जातो आणि सभेमध्ये या विषयावर चर्चा करून त्या विषयावर निर्णय सभासदांना घेता येतो. मग ठराव सर्वसाधारण सभेत मांडल्यानंतर 2/3 जर बहुमत जर असेल सभासदाची हकालपट्टी करण्याच्या बाजूने, तर त्या सभासदाची हकालपट्टी करता येते. परंतु 2/3 बहुमत असणं अत्यावश्यक आहे. 2/3 बहुमताने सभासद हकालपट्टीचा निर्णय घेऊन एखाद्या सभासदाची हकालपट्टी संस्थेतून करू शकतात. परंतु या ठरावाचा प्रत निबंधकाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागतो आणि निबंधक त्या ठरावास मान्यता दिल्यानंतरच त्या सभासदाचे सदस्यत्व संपुष्टात येते, अन्यथा येत नाही. परंतु थोडक्यात आपण एवढंच म्हणू शकतो, सभासदाची हकालपट्टी झाल्यानंतर सदस्यत्व संपुष्टात येते. त्यानंतर 7वा नादारी.
आता नादारी जाहीर झाल्याने किंवा कायदेशीर तरतुदीने सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास सभासदत्व रद्द होत आहे. आता 1960च्या सहकार कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करतात, त्याला घटना दुरुस्ती असे म्हणतात, किंवा संस्था स्वतःच्या पोटनियमात दुरुस्ती करीत असते, त्याला पोटनियम दुरुस्ती असे म्हणतात. मग अशा कायद्यातील तरतुदीनुसार किंवा पोटनियमातील दुरुस्तीनुसार सभासद राहण्यास जर एखादा सभासद जर पात्र न ठरल्यास सभासदत्व रद्द होत आहे. त्यानंतर 8वा शेवटचं कारण आपणास सांगता येईल अक्रियाशील सभासद. तर सभासदाच्या प्रकारामध्ये आपण 4 सभासदांचे प्रकार पाहिलेला आहे. क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहकार सभासद आणि नाममात्र सभासद. या सभासदांच्या प्रकारामधील अक्रियाशील सभासद हा एक प्रकार असून, अक्रियाशील सभासद म्हणजे काय? संस्थेच्या कारभारात भाग न घेणारा, क्रियाशील नसणारा किंवा संस्थेच्या कारभारात भाग न घेणारा सभासद म्हणजेच अक्रियाशील सभासद होय. सभेला उपस्थित न राहणे, मतदान न करणे, कामकाजात भाग न घेणे, अशा सभासदांना 97वी घटना दुरुस्तीनंतर अक्रियाशील सभासद असे म्हटलेले आहे. मग अशा सभासदांना सूचना देतात, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही सभेला उपस्थित राहा, मतदान करा. सांगून देखील जर अशा काही सभासद किंवा व्यक्ती जर भाग घेत नसतील तर त्यांचा समावेश अक्रियाशील सभासदांमध्ये केला जातो आणि 97वी घटना दुरुस्तीनुसार अक्रियाशील सभासदांना संस्थेचा सभासद म्हणून संस्थेत राहता येत नाही. मग त्याचे सभासदत्व संस्था रद्द करू शकते, मात्र तो निबंधकाकडे दाद मागू शकतो आणि अंतिम निर्णय हा सहकार निबंधक देऊ शकतो. तर या प्रकारे सभासदत्व रद्द होण्याची कारणे आहेत. सभासदत्व रद्द होण्याची कारणे, सभासदत्व केव्हा रद्द होऊ शकतो? एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास, सभासदत्वाचा राजीनामा अर्ज मंजूर झाल्यास, भाग हस्तांतरण झाल्यास, कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्यास गेल्यास, संस्थेचे विसर्जन झाल्यास, सभासदाची हकालपट्टी केल्यानंतर, नाधारी सभासद आणि अक्रियाशील सभासद. तर या प्रकारे आपणास थोडक्यात सभासदत्व रद्द होण्याची कारणे सांगता येईल. धन्यवाद.